सणांना पिररी आलो. कसं आलो? सणांना पिररी. इथं करणार नक्की. नशीब किती चांगलं आहे किती वाईट आहे. 50 काल भैरवनाथ महाराज की जय. महाकाल राजा के आशीर्वाद से पूरा विश्व प्रसन्न और सुखी रहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो आज उज्जैनला. अचानक 2-3 दिवसापूर्वी प्लॅन झाला. डायरेक्ट आता मित्रमंडळ गोळा केले, गाडी काढली आणि निघालोय. तर डायरेक्ट जाणार आहे आम्ही आता इथून राजगुरुनगर ते उज्जैनला. बघूयात किती खर्च येतोय काय होतोय. आम्ही चाललो एर्टिगामध्ये. टोटल जण 7. अजून काही निघालं नाही. आता आम्ही ऑफिसला होतो आज. अजून उरकायचं आहे, बॅग भरायची तर निघायचं आहे. बाकीचे निघालेत पुण्यावरनं, मला अजून उरकायचं आहे. निघेल आता इथून. बघूयात किती खर्च येतोय काय येतोय, कशी ट्रिप होते, कसं दर्शन होते. ऑलरेडी आता 2-3 दिवस सुट्ट्या आहेत पूर्ण. गर्दी तर खूप असणार आहे. बघू, बुलावा आहे तो जाना पडेगा भाई. चलो. नमस्कार मंडळी, वेगवेगळ्या वेबसाईटवर निघालो आता थेट राजगुरुनगरवरून उज्जैनला. पोहोचायला मला तर वाटतं 14 तास 15 तास लागतील. चांगली त्यावेळेस गाडी पण चांगली आहे त्याच्यामुळे लवकर पोहोचत. बघूयात आता. पटपट आपण जेवण काय केलेलं नाही. पुढे गेलो कुठं थांबत जेवण वगैरे करेल. आता कुठं आता इथून नाशिकवरून म्हणजे इथून सिन्नरपर्यंत, सिन्नरवरनं थोडे धुळे वाके बिंदर आणि उज्जैन. हा इथे चंदनपुरी घाट आहे. इथं आता तुम्हाला दिसतोय का बघा, असा डोंगर आहे. घाट उतरून आलोय, थांबलोय चौधरी डाब्यावरती. सो गाईज, आता आम्ही निघालेलो आहे. जेवण मस्त मजा आलेलं आहे चौधरी डाब्यावरती. तर हे डबल बडीशेप खाणारे पाठीमागे बसलेले आहेत. ठीक आहे, पैसे वसूल झाले पाहिजे. नमस्कार. जेवढं बिल झालं नाही त्याच्यापेक्षा डबल त्यांनी बडीशेप खाल्लेली आहे. ठीक आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी. पुढे जाऊन आम्ही CNG फिल करेल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाईल. हो, आम्ही आलो CNGला लाईनीला. इकडे CNGचं लाईन चालली. पण इथं काय भाऊ, सिव्हिल इंजिनियर म्हणलं नाही आपल्याला कॉन्क्रीट बघायला जायचं. DLC चालू आहे इकडे. DLC बघायला जायचे. कसं काय चाललंय, ओके काय मग चाललंय का बघायची. म्हणलं ही भरतीन तोपर्यंत CNG फुल लाईन आहे इथून इकडं पर्यंत. आज पहिलाच दिवस आहे DJ ऑस्मो ॲक्शन 6चा. घेतला आणि डायरेक्ट इकडं आले. अजून त्याला सेफ्टी कवर नाही, काहीच नाही. डायरेक्ट बघायला आलो. फुल व्हायब्रेशन अशी साईड भेटायला आहे. बिकॉज नाव वी आर सिव्हिल इंजिनियर. पावचं काम मस्त आहे. डायरेक्ट झोपून कार्यक्रम, टेन्शनच नाही घ्यायचं. आलो साईड बघून. फुल स्पीडनी काम चालू आहे, डायरेक्ट जोरदार. तर बघू, आमची गाडी गेलीत पूर्ण पुढं. हीच गाडी आहे. कुठपर्यंत झालं नाही. होय, अरे इथंच आहे का तुम्ही अजून? आहे म्हणलं आता पुढं पोचले असतं. डायरेक्ट बघा इथंच अजून. फ्यूल स्टेशन 3रा स्टॉप आहे आमचा CNGचा. मालेगावमध्ये आता मालेगावमध्ये आतमध्ये आलो. डायरेक्ट ऑनलाईन CNG आहे. इकडे तिकडे बघत बसण्यापेक्षा डायरेक्ट मालेगावला आलेलं चांगलं आहे. डायरेक्ट CNG आणि ऑनलाईन पण आहे. मध्ये आधी काय जे पंप दाखवतात पण त्याच्यामुळे काय भेटत नाही. डायरेक्ट यायचं, डायरेक्ट मालेगावला फ्यूल स्टेशन. भारी. मागच्या वर्षी आम्ही आलो होतो त्या टायमाला बघा 2:56 आम्ही इथं ह्याला होतो. मागच्या वर्षी ते तोंडाची तर फार वाट लागलेली आहे. झोपलो होतो त्याच्यामुळे काय दाखवलं नाही. तरी पण वाटतंय चांगलं बरं का. आता ट्रॉफिक नसतं सकाळ सकाळ. झोपलो होतो तरी पण तोंड चांगलं वाटते. बघ म्हणजे किती क्वालिटीचा कॅमेरा आहे. मी झोपलो नाही असं वाटतं. मी 2 वेळा आंघोळ केली. मी वाटतोय ना आंघोळी केल्या. जय महाराष्ट्र मित्रांनो. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छिक अक्षय भाऊ शिंदे. जय महाराष्ट्र.
मित्रांनो इथं काढणार नक्की. नशीब किती चांगलं आहे आणि किती वाईट आहे. बस मारती बुकिंग करायची आम्हाला. 8 वाजता चालू होणार आहे. नाही झाले बुकिंग. बस मारते चालू व्हायच्या अगोदर संपलं. डायरेक्ट नाव कोटा इज फुल असं डायरेक्ट देऊन आलं. आम्ही तर इकडं रिफ्रेशच करत होतो. रिफ्रेश करायच्या अगोदर बघितलं रिफ्रेश झालं ते आणि तिथे दाखवलं 2 तारखेचा कोटा फुल आहे. 3 तारखेचा कोटा चालू आहे. 2 तारखेला आता जाऊ दे. आता दर्शन घेतो बघू. बस मारतीला काहीतरी परत बोलावा असेल म्हणूनच आता असं झालेलं आहे असं वाटतंय. बघूया आता काय होतं नाही. तर अशा प्रकारे आता आम्ही थांबत आणि गाडीला आराम देत आम्ही चाललेलो आहे. मित्रांनो उज्जैन की महाकाल की नगरी में आपका स्वागत है. पोहोचलो आम्ही उज्जैनला. वाजले आता 10:30. आपण रिटर्न चालू. नमस्कार मंडळी. पोचलोय उज्जैन महाकाल मध्ये. इकडेच आहे. हे आता भारत माता मंदिर आहे आणि या साईडला आहे उज्जैन आपलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. आता हॉटेल शोधायला आलोय. हॉटेल अजून बघतात काकांते गेलेत. बाकी सगळे आम्ही तिघ जण असतात थांबलं इथं सावलीला. नीलकंठ पार्किंगमध्ये आम्ही पार्किंगला गाडी लावलेली आहे. पार्किंगची सोय एकदम भारी आहे. तुम्ही पण आल्यानंतर इकडे गाडी लावू शकता नीलकंठ पार्किंगमध्ये. मित्रांनो आता रूम भेटलेली आहे. आता रूमवर झालेलो आहे. बघा बॅग आहेत खूप भरपूर. बाकीचे सगळेजण पुढे गेलेली आहेत. जय महाकाल मित्रांनो. रूमवर गेलो थोडं झोपलो थोडं वेळ कारण की रात्रीला वगैरे झाले होते. झोपलो थोडं वेळ. उठलो आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो पूर्ण. निघालो दर्शनाला. आता आमच्या डोक्यात चालू आहे पहिलं कालभैरवनाथला दर्शन आणि मग तिथून इकडे महाकालला दर्शन. आलो आहे आम्ही आता कालभैरवला. दर्शन घेतो. प्रोटोकॉल दर्शन काही चालत नाही इकडे. फक्त लोकल ऑथॉरिटीचं चालतं आहे. बाकी काही चालत नाही आहे. आता चाललो आहे आम्ही डायरेक्ट दर्शन करायला. म्हणलं काही त्याला जास्त काही नादी लागण्यात काय अर्थ नाही आहे. डायरेक्ट आपलं जाऊन डायरेक्ट दर्शन घेऊ. काकान ते गेलेत म्हणले प्रसाद घेऊ भैरवनाथाचा. आता यांना इथं ऑलरेडी अगोदर आहे ना सगळं वाईन शॉप होते. होय अख्ख्या वाईन शॉप होते टोटल. रॉयल स्टाईल वगैरे सगळं बंद झालं आहे टोटल. आता लागलं आता लाईनीला चाललो आहे. यावेळेस तर मला वाटतं गर्दी कमी. मागच्या वेळेस लई होती. पूर्ण अख्खं जाम होतं. आणि ते पण असं बेकार म्हणजे पाणी प्यायला पण हे नव्हतं इथं. पाण्याच्या बॉटलसुद्धा भेटत नव्हतं. लोक ह्याच्यावर चढून पाण्याची बॉटल देत होती. मित्रांनो कालभैरवचा प्रसाद. स्लिम बॉडी स्लिम बॉडी. स्लिम नाही त्यातनं. नाही तो डोकं नाही बसणार. तो डोकं नाही बसणार. ह्याला स्लिम म्हणायचं. चिटिंग करतोय बघा. आम्हाला सोडून चाललाय पुढं. कालभैरवनाथ महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली थोड्याच क्षणात आम्ही कालभैरवनाथाचं दर्शन घेणार आहे.
सगळे बघा चेहऱ्यावरती स्माईल आहे. मगाचे चेहरे सगळ्यांचे पडले होते बस मारुती बुकिंग न झाल्यामुळे, पण आता कालभैरवांचं दर्शन झाल्यानंतर थोड्या चेहऱ्यावरती जे आहेत त्यांच्या स्माईल आलेली आहे. हरसिद्धी माता मंदिरात आलो होतो मला मित्रांनो आरतीसाठी. आरती आत्ताच पूर्ण झाली, आम्हाला थोडंसं लेट झालं. आरती पूर्ण झाली ते आता वेळेला असं पूर्ण दीपमाळ पण प्रज्वलित झालेली आहे. दर्शन झालं पण फर्स्ट फ्लोअरवर न झालं. लई काही जवळ काय जाऊन नाही दिलं आम्हाला. आता कॉरिडॉर पण बंद झालेलं आहे, तसं टायमिंग तर बंद झालेलं आहे पण अजून लाईट आहे चालू, त्याच्यामुळं म्हटलं आता थोडंसं कॉरिडॉर बघा. मस्त इथून आउट झालो आम्ही. आता कॉरिडॉर बघायला आलो. बाई दमलेत म्हणले दर्शन करून आमचे आता मन तृप्त झाले. बसलो आता. मी काढत होतो थोडेसे शूट्स. गणपती बाप्पा मोरया. दर्शन आम्हाला होतं पहिल्या मजल्यावरनं, त्यामुळे दर्शन होतं, त्याच्यामुळे काही एवढं काय खास नाही झालं. पण ठीक आहे, परीक्षा होती आमच्या. मैंने सुना है कि हनुमान जी के भगत सिर्फ हमारे भाई लोग ज्यादा होते हैं, लेकिन आज उज्जैन वालों ने साबित कर दिया कि हमारी दीदी बहनों भी कम नहीं है. रात्री दर्शन घेतलं होतं, सकाळी उठलोय, सकाळी आता परत दर्शन आलं. आता पास काढला आणि आता परत दर्शन आलं. दर्शन जवळचे कसं आता दर्शनात आम्ही निघालो. दत्त काका तर सकाळी गेले दर्शन करून, आणि भाऊ आले मध्ये आमच्या 1 तास अगोदर आताचे बाहेर निघाले आणि आम्ही आता लाईनीला आहे. मित्रांनो झालं दर्शन चांगलं मस्त, आणि दर्शन घ्यायला पास काढला डायरेक्ट, त्याच्यामुळं जवळ दर्शन झालं. नमस्कार मित्रांनो, काय वागला सकाळी उठलो, दर्शन घेऊन आलो. आता रूमची अवस्था बघा. सगळे आता निघायचं. भाऊ पण रेडी डायरेक्ट नाद करून टाकलाय भाऊने. भाऊ सगळ्यांच्या लेट उठलाय आणि डायरेक्ट धरा चेकआउट केलं. आता निघालोय गाडीकडे. आता इथून जाणार आहे इंदोर. अजून काय सिटी पॅलेस आहे ते बघायचं. हो अजून बाकी काय साईड सीन आहे ते बघतो आणि मग निघतो. सकाळी दर्शन मस्त झालं, एकदम मस्त. चला आता गाडीकडे निघालो. बाकी सगळं आम्ही या बॅग घेतल्यात, चाललोय मस्त मध्ये. आता नेक्स्ट आमचा पॉईंट जो आहे तो मंगलनाथ मंदिराचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर इंदोर पॅलेसला जायचं. मित्रांनो आम्ही आता निघालोय मंगलनाथ टेम्पलला. उज्जैनवरून बाहेर निघालो आता सिटीमधून. मित्रांनो आता मंगलनाथ या देवस्थानचं आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे इंदोरमध्ये. त्याआधी काय प्लॅन होईल ते तुम्हाला अपडेट करतो. महाकाल राजा के आशीर्वाद से सब पूरा विश्व प्रसन्न और सुखी रहे. भगवान से ही मनोकामना करते हैं हम. सब सुखी समृद्ध रहे, सबकी अच्छी नौकरी, सबका रोजगार लगे. जय श्री महाकाल. सारथी अब निकल पडे बगलामुखी मंदिर. इंदोरला जायचं होतं. इंदोरला ज्या अगोदर म्हटलं अचानक प्लॅन चेंज. पहिलं बगलामुखी मंदिर, तिथून इंदोर. मित्रांनो आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करा बरं का. सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आता थांबलो इथे जेवायला. नाश्ता वगैरे करू काहीतरी. वाजलेत आत्ता 1:15 वाजलेत. जेवणच करेन. जेवण वगैरे झालं. जेवण काय एवढं काय खास नव्हतं. 3 कडवलं पूर्ण. आता काय पर्याय नाही, जाऊ द्या. त्याच्यात भाऊने पेमेंट केलं. पेमेंट पण पेमेंट इकडं फेल झालं, तिकडं पेमेंट कट झालं. ठीक आहे.
कुठं कुठपर्यंत चाललंय. इथून आता बागलामुखी मंदिराकडे चालले. भाऊ म्हणते भोपाळ किती किलोमीटर आहे तिथं बघ. तिथून म्हणतोय आता काशी विश्वनाथ बघ ते किती किलोमीटर आहे. एक बाई म्हणते तिरुपती बघ किती किलोमीटर आहे. म्हणलं आता लडाख पण जवळ यायचे जाऊन येऊ चला. सकाळपासून दुसरा टोल. इथं आम्ही टोलसाठी बघा काय केलंय, फास्टॅग फाडून टाकले. अभी सीख रहे वो एडिटर आगे है हमारा. चालला आता मंदिराकडे. आलोय आता इकडे मेडिकल शोधायला आलेलो. मेडिकल शोधायला गोळी घेतली आणि आता इकडे बसलोय. कितने का है बता दो. कितने का है बता दो. मैंगो 20 और पाइनएप्पल का. पाइनएप्पल 20. कौन सा मैंगो है. मैंगो कौन सा है. मैंगो अपने यही है अपने क्या बोलते हैं दूध दाल जला के. संगमनेर CNG रिटर्न टू होम. फिलिंग झाली आता. CNG टाकी फुल. आता डायरेक्ट समाना घरी पोहोचायचं आणि मस्तपैकी आंघोळ करायची आणि ताणून द्यायची.